प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. यावेळेस देवाच्या वचनाकडे जाण्यापूर्वी सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो, त्याची उपकार स्तुती करतो की आज सायंकाळी त्याचं जिवंत वचन घेऊन एक संदेशवाहक म्हणून त्यांनी मला आपणासमोर या ठिकाणी आणलेला आहे. त्याचप्रमाणे यावेळेस मी विशेष करून आभार मानतो सिस्टर प्राजक्ता राठोड यांचं की ज्यांनी माझं नाव सुचवलं. त्याचप्रमाणे ब्रदर राज लोंढे जे माझ्या वेळोवेळी संपर्कात होते आणि ज्या तांत्रिक गोष्टी त्या त्यांनी मला समजावून सांगितल्या, त्यांचे मी यावेळेस मनपूर्वक आभारी आहे. त्याचप्रमाणे यूथ विथ मिशन हे जे ऑर्गनायझेशन आहे याचं मी खरोखर मनपूर्वक आभार मानतो की आज या इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत ज्या लॉकडाऊनच्या काळामध्ये विशेष करून देवाचं वचन पोहोचवण्याचे जे महान काम ते करत आहेत त्याबद्दल यूथ विथ मिशनचे मनपूर्वक आभार. जी संपूर्ण त्यांची टीम आहे, अनेक तांत्रिक गोष्टींचा त्यांना त्या ठिकाणी दखल घ्यावी लागते आणि संपूर्ण हे देवाचं वचन विश्वासणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे महत्त्वाचं काम ते करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहेत. यावेळेस देवाच्या वचनाकडे जाण्यापूर्वी आपण यावेळेस प्रार्थना करूयात. पण प्रार्थना करू. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझं वचन मला योग्यरीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस वाढ. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, आज सायंकाळी ज्या विषयावर आपण यावेळेस विचार करणार आहोत, मनन करणार आहोत, तो विषय आहे ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास. द पॅराडॉक्सेस ऑफ ख्रिश्चन लाईफ. ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास या विषयावर विचार करत असताना विरोधाभास ह्या शब्दाकडे सर्वप्रथम आपण आपलं लक्ष केंद्रित करूयात. विरोधाभास हा शब्द जर आपण पाहिला आणि त्या शब्दाची जर आपण फोड केली तर त्याचे दोन शब्द आहेत, विरुद्ध आणि भास. याचाच अर्थ विरोधाभास म्हणजे जी गोष्ट आपण आता विचार करणार आहोत, जे ख्रिस्ती तत्व आहेत किंवा ज्या पवित्र शास्त्रातील वचनं आहेत, ती आपल्याला ऐकायला थोडीशी विसंगत वाटतात, विचित्र वाटतात. कारण ह्या जगाची जी रहाटणी आहे, ह्या जगाची जी विचारसरणी किंवा विचारधारा आहेत, ह्या जगाच्या विचारधारणे विरुद्ध, त्याच्या अगदी विरुद्ध किंवा ऑपोजिट अशी ही वचनं आहेत किंवा अशी तत्व आहेत. आणि म्हणून ऐकायला आपल्याला थोडंसं विचित्र वाटतं, परंतु ते तितकेच सत्य आहेत. ही जी वचनं आहेत किंवा हे जे तत्व आहेत हे त्रिवार सत्य आहेत आणि म्हणून त्यांना ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास हा असा त्या ठिकाणी टायटल किंवा हा मथळा आपण दिलेला आहे. विरोधाभास म्हणजे वचन सत्य आहे, खरं आहे, परंतु जगाच्या विचारसरणी विरुद्ध, जगाच्या विचारधारे विरुद्ध हे वचन आहेत आणि म्हणून त्याच्यावर आपण विचार करणार आहोत. उदाहरणार्थ, प्रभू येशू ख्रिस्त हा मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो, तुम्हातील जे पहिले ते शेवटले होतील आणि जे शेवटले ते पहिले होतील. हे वचन थोडंसं विचित्र किंवा विसंगत वाटतं. हा एक विरोधाभास आहे, कारण जगाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आपणा प्रत्येकाला ठाऊक आहे, प्रत्येकाला पहिलं यायचं आहे. लहानपणापासून आपणा प्रत्येकाच्या मनामध्ये एक गोष्ट बिंबवली जाते, आमच्या हृदयात ती ठसवली जाते आणि ती म्हणजे तुला पहिलं आलं पाहिजे. प्रत्येक वर्गामध्ये तुला पहिलं आलं पाहिजे. शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये तुला पहिलं आलं पाहिजे. कुठे जर ऍडमिशन घ्यायचं तिथे तू पहिला क्रमांक पाहिजे. आणि जे पहिले येतात त्यांचं कौतुक होतं, त्यांची वाहवा होती, त्यांची स्तुती होती आणि म्हणून पहिलं येणं हे फार महत्वाचं आहे. जे पहिले येतात त्याचं सर्वजण गौरव करतात, स्तुती करतात. परंतु येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, तुमच्यातील जे पहिले ते शेवटले होतील आणि जे शेवटले ते पहिले होतील. हे थोडंसं जगाच्या विचारधारणेप्रमाणे विसंगत किंवा विचित्र आहे आणि म्हणून याला ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास म्हटलेला आहे. म्हणून जर ख्रिस्ती जीवनामध्ये किंवा सार्वकालिक जीवनामध्ये जर तुम्हाला पहिलं यायचं आहे, अग्रेसर व्हायचं आहे, पुढे जायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला शेवटला व्हावं लागेल. जगाच्या दृष्टिकोनातून विसंगत, विचित्र, परंतु हे सत्य आहे, कारण येशू म्हणतो तुमच्यातील जे पहिले पाहतात त्यांनी शेवटलं झालं पाहिजे आणि शेवटले ते पहिले होतील.
देवाच्या राज्याच्या गोष्टी जगाच्या विचारधारणेपेक्षा किंवा जगाच्या विचारसरणीपेक्षा अगदी विचित्र किंवा उलट आहेत. आणि म्हणून त्याला ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास असं म्हटलेलं आहे. विरोधाभास काय आहे? कारण यशायाच्या ग्रंथामध्ये 55 अध्याय याच्या 8 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, तुमचे विचार ते माझे विचार नाहीत, तुमचे मार्ग ते माझे मार्ग नाहीत. कारण जसं पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहेत, तसे तुमचे विचार माझ्या विचारांपेक्षा आणि तुमचे मार्ग माझ्या मार्गापेक्षा भिन्न आहेत. प्रियांनो, हा विरोधाभास आम्हाला का वाटतो? कारण परमेश्वराचे जे विचार आहेत, त्याचे जे मार्ग आहेत, ते जगिक विचारांपेक्षा किंवा आमच्या लोकांपेक्षा फार भिन्न आहेत, फार वेगळे आहेत. त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जसं पृथ्वीच्यावर आकाश फार उंच आहे, त्याची तुलना आपल्याला कधीच्याने करवत नाही, त्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. तसेच परमेश्वराचे मार्ग, परमेश्वराचे विचार आणि आमचे विचार किंवा आमची कल्पना, आमचे मार्ग हे भिन्न आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस त्याच्या विचारांचा आम्ही विचार करू लागतो, त्याच्या मार्गांचा आम्ही विचार करू लागतो, आम्हाला तो विरोधाभास वाटतो. जगाच्या उलट, जगापेक्षा काहीतरी वेगळं वाटतं. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास हे आपण पाहणार आहोत. आणि म्हणून हे पाहण्यासाठी संत पौल रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात तो म्हणतो, देवाची उत्तम, परिपूर्ण व ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. आपल्या मनाच्या नवीकरणाने आमचं रूपांतर झालं पाहिजे. कारण आम्ही ह्या युगाबरोबर समरूप झालेलो आहोत. ह्या अंधकारमय जगामध्ये आम्ही एकरूप असे झालेलो आहोत. आमची विचारसरणी किंवा आमची विचारधारा ह्या जगाच्या विचारसरणीप्रमाणे झालेली आहे. आणि म्हणून जर आम्हाला त्या सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी परमेश्वराचे विचार जाणून घ्यायचे असतील, ते आम्हाला समजायचे असतील, तर आमच्या मनाचं नवीकरण झालं पाहिजे. आमचे विचार आम्ही बदलले पाहिजेत. आणि म्हणून तरच आम्हाला हा विरोधाभास आमच्या लक्षात येऊ शकेल. जगाला वाटतं त्याच्या अगदी उलट परमेश्वराचे विचार आहेत. उदाहरणार्थ, मानवजातीच्या इतिहासापासून गेले हजारो वर्ष मनुष्याला एक गोष्ट माहिती होती, एका गोष्टीचं ज्ञान त्याला होतं की हा जो सूर्य आहे तो पूर्वेपासून उगवतो आणि पश्चिमेकडे जातो. आणि सूर्य या पृथ्वीभोवती फिरत आहे असं मनुष्याची विचारधारणा होती. हजारो वर्षापासून मनुष्य तोच विचार करत होता की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो, पूर्वेपासून तो उगवतो आणि पश्चिमेकडे तो सूर्यास्त होतो. परंतु फार तर 500 वर्ष अगोदर कॉपर्निकस ह्या शास्त्रज्ञाने हे शोधून काढलं की सूर्य हा भ्रमण करत नसून सूर्य हा स्थिर आहे, तो स्तब्ध आहे आणि त्याच्या भोवती पृथ्वी ही भ्रमण करत आहे. ही विचारधारणा त्यावेळेस अगदी जगावेगळी वाटली. जगाला आश्चर्य करणारी असे ते विचार त्यावेळेस लोकांना लक्षात आले. परंतु नंतर त्याचे म्हणणं खरं ठरलं, सत्य ठरलं. आणि आपण जो आता पाहत आहोत तो एक विरोधाभास आहे. आपल्या डोळ्याला काय दिसतं की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेकडे तो सूर्यास्त होतो, तो भ्रमण करतो. परंतु तसं नसून तो सूर्य स्तब्ध आहे आणि आपण जी पृथ्वी आहे ती त्या सूर्याभोवती फिरत आहोत. आणि हा विरोधाभास आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे. आणि म्हणून असे काही वचन पवित्र शास्त्रामध्ये काही गहन गोष्टी आहेत की ज्या जगिक दृष्टिकोनातून आम्हाला एक विरोधाभास वाटतील, आम्हाला विचित्र, विसंगत वाटेल, परंतु त्या त्रिवार सत्य आहेत आणि त्याच्याकडे आपण जाणार आहोत. सर्वप्रथम पहिली गोष्ट आपण पाहूयात, ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास. आणि तो म्हणजे जितकं तुम्ही पवित्र किंवा नीतिमान होऊ पाहता, तितकं तुमच्या पापांची तुम्हाला प्रखरतेने जाणीव होऊ लागते. हा थोडासा विरोधाभास आहे. इट इज अ पॅराडॉक्स. कारण आमचे विचार असे आहेत की जेवढं आम्ही पवित्र होतो, जेवढं आम्ही नीतिमान होतो, तेवढं आम्ही पापापासून दूर जातो, तेवढं आमच्यातलं पाप कमी होत जातं आणि म्हणून आम्ही पवित्र किंवा नीतिमान होतो. परंतु खरं तर असं पाहिलं गेलं तर जितकं आम्ही पवित्र किंवा नीतिमान होऊ लागतो, तितके आमच्यामध्ये दडलेले छोटे छोटे पाप, जे आम्हाला आतापर्यंत ठाऊक नव्हते, जे आम्हाला समजत नव्हते की हे पाप आहे, ते आम्हाला कळू लागतं की हे पाप आहे. हा एक विरोधाभास आमच्या समोर या ठिकाणी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जितकं पवित्र होतो, जितकं नित्यमान होतो, तितकं आमच्यातलं पाप आम्हाला अधिक प्रखरतेने जाणवू लागतं. उदाहरणार्थ, ज्यावेळेस आम्ही विश्वासामध्ये नवीनच येतो, ख्रिस्तामध्ये आम्ही जीवन जगू लागतो, त्यावेळेस पापाची व्याख्या काय जर आपल्याला विचारलं तर अनेक लोक असे सांगतात, पाप म्हणजे देवाची आज्ञा मोडणे. आणि देवाच्या आज्ञा काय आहेत? आपल्या सर्वांस ठाऊक आहे. मोशेला ज्या 10 आज्ञा त्यांनी दिलेल्या आहेत,
चोरी करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नको, लवाडी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, लोभ धरू नको. आणि मग आपण ह्या 10 आज्ञा पाळू लागतो आणि आपल्याला वाटतं की आपण एक पवित्र किंवा नीतिमान जीवन जगत आहोत, आपण पापापासून दूर आलेलो आहोत. परंतु ज्यावेळेस आपण ख्रिस्ती जीवनामध्ये प्रौढ होऊ लागतो, अधिक आणि अधिक आपलं शुद्धीकरण होऊ लागतं, आपण पवित्रतेकडे जाऊ लागतो, नीतिमान जीवन जगू लागतो, त्यावेळेस एखाद्या प्रौढ ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला जर विचारलं पापाची व्याख्या काय, तर लक्षपूर्वक ऐकूयात. ती आपल्याला रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये आढळते. आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे, कारण सर्वांनी पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. पाप म्हणजे काय? तर देवाच्या गौरवाला अंतरणे. आणि मग हे देवाचं गौरव आम्हाला कुठे दिसतं? तर योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये 1ल्याच अध्यायामध्ये तो आम्हाला सांगतो, शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आम्ही त्याचं गौरव पाहिलं, ते एकुलत्या एकापासून आलेलं सत्य आणि अनुग्रह यांनी परिपूर्ण असे होते. देवाचं गौरव आम्हाला कुठे दिसतं? जो देवाचा एकुलता एक पुत्र, ज्याने मानव देह धारण केला, तो प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या भूतलावर चालला, त्याच्या जीवनामध्ये आम्हाला देवाचं गौरव परिपूर्ण झालेलं दिसतं. आणि म्हणून पाप म्हणजे देवाच्या गौरवाला अंतरणे, याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त याचा आदर्श किंवा कित्ता आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. ज्याप्रमाणे तो जीवन जगला, हे येशू ख्रिस्ताचे जे गुणधर्म होते, त्याच्याकडे असलेली नम्रता, सहनशीलता, क्षमाशीलता, शत्रूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन, हे जे त्याचे गुणधर्म आहेत ते आम्ही अंगीकारले पाहिजेत. त्याच्या पावलावर पाऊल टाकून चाललं पाहिजे. येशूच्या जीवना व्यतिरिक्त त्याच्या विभक्त असं असलेलं कुठलीही गोष्ट हे आम्हाला पाप होऊ शकतं, कारण देवाच्या गौरवाला अंतरणे म्हणजे पाप. या ठिकाणी आम्हाला कळून चुकतं, जितकं आम्ही पवित्र होऊ लागतो तितकं आम्ही पापाचं आम्हाला त्या ठिकाणी जाणीव होऊ लागते. आता पाप म्हणजे नुसतंच देवाच्या आज्ञा मोडणे, पाळणे असं नाही, तर पाप म्हणजे देवाच्या गौरवाला अंतरणे. येशू ख्रिस्ता व्यतिरिक्त, येशू ख्रिस्ता शिवाय जीवन जगणे म्हणजे पाप. ज्यावेळेस आम्ही नवीनच ख्रिस्ती जीवनामध्ये वावरू लागतो, त्यावेळेस आम्ही काय करतो? आम्ही शुद्ध जीवन जगतो, आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो, पवित्र शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, उपासनेला जातो, दान धर्म करतो, आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही पवित्र जीवन जगत आहोत, नीतिमान जीवन जगत आहोत, आणि आता पापापासून आम्ही दूर गेलेलो आहोत. परंतु जसजसं आपण पवित्र जीवनामध्ये अधिक प्रौढ होत जातो, अधिक आमच्यामध्ये मॅच्युरिटी येते, त्यावेळेस आम्हाला कळतं की ज्या गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या पाप आहेत, त्या आम्हाला पाप असं कळू लागतं. उदाहरणार्थ, प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे आपल्याला पाहायचं आहे, त्याच्याकडे असलेलं गौरव आपल्याला पाहायचं आहे, आणि तो जो जीवन जगला त्याच्या व्यतिरिक्त जर आम्ही जीवन जगू लागलो तर ते पाप आहे आपल्याला असं लक्षात येतं. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त मत्तेकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 36व्या वचनात तो काय म्हणतो? मी तुम्हाला खचित सांगतो, मनुष्य जो जो व्यर्थ शब्द बोलेल त्याचा हिशोब त्याला न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. ज्यावेळेस तुम्ही आपल्या पवित्र जीवनामध्ये अधिक अग्रेसर होता, पुढे जाऊ लागता, त्यावेळेस एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की व्यर्थ बोलणे हे देखील पाप आहे, हे तुम्हाला नंतर समजू लागतं. जितकं तुम्ही नीतिमान जीवन जगता तितकं तुम्हाला पापाची अधिक जाणीव लागते. तुमच्या जीवनामध्ये असलेलं छोटं छोटं पाप जे दडून बसलेलं आहे, जे आतापर्यंत तुम्हाला माहित नाही की पाप होतं, ते तुम्हाला पाप असं कळू लागतं. आता तुमच्या लक्षात येऊ लागेल की व्यर्थ बोलणे हे पाप आहे. अनेक वेळा आम्ही शुद्ध ख्रिस्ती जीवन जगतो, परंतु आमच्या बोलण्यामध्ये अनेक व्यर्थ शब्द येतात, अनेक वायफळ शब्द आम्ही बोलतो, अनेक पाचकळ विनोद आम्ही करतो, परंतु हे पाप आहे. कारण येशू म्हटलेलं आहे, तुम्ही बोललेला प्रत्येक व्यर्थ शब्द याचा हिशोब तुम्हाला न्यायाच्या दिवशी द्यावा लागणार आहे. आणि म्हणून हा एक विरोधाभास आहे. जितकं तुम्ही नीतिमान होऊ पाहता तितकं तुमच्यातलं पाप ते तुम्हाला दिसू लागतं. तुम्हाला एक ठाऊक आहे का? पवित्र शास्त्राच्या म्हणण्यानुसार एखाद्याला मूर्ख म्हणणे हे सुद्धा पाप आहे. हे जर तुम्हाला माहित नसेल तर आताच लक्षात पूर्वक ऐका. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातील वाक्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 22वा वचन, जो कोणी आपल्या भावाला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र आहे. जो आपल्या भावाला मूर्ख म्हणतो तो नरकात जाण्याच्या पात्र आहे. आणि नरकात कोण जातं? तर जे पापी आहेत ते नरकात जातात. आणि म्हणून एखाद्याला मूर्ख म्हणणे हे सुद्धा पाप आहे. हे आम्हाला कधी समजू लागतं की ज्यावेळेस आम्ही अधिक नीतिमानान पवित्र जगू लागतो. आणि म्हणून जसजसं आम्ही देवाचं गौरव जो प्रभू येशू ख्रिस्त
त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालू लागतो, येशू ख्रिस्ताला अनुसरू लागतो, त्याच्या जितकं जवळ आम्ही जातो, येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश, त्या प्रकाशाच्या जेवढं जवळ तुम्ही जाल तेवढं तुमच्या जीवनामध्ये दडून बसलेलं छोटे छोटे पाप, छोटे छोटे अशुद्ध गोष्टी, वाईट गोष्टी, ह्या ज्या आतापर्यंत तुम्हाला दिसत नव्हत्या त्या तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात. आणि म्हणून हा एक विरोधाभास आहे. जितकं नीतिमान होता तितकं तुमच्यातलं पाप याची जाणीव तुम्हाला होऊ लागते. आणि म्हणूनच आपल्याला हा आहे, येशू ख्रिस्ताने परुषी आणि जकातदार यांचा दाखला सांगितला. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये तत्कालीन जे समाज होता, यहुदी समाज, त्यामध्ये शास्त्री, परुषी आणि यहुद्यांचे वडील हे स्वतःला फार धार्मिक समजत असत. आणि आम्ही धार्मिक आहोत, आम्ही नीतिमान आहोत, आणि म्हणून इतर लोकांना ते तुच्छ लेखत असत. आम्ही हे जकातदार आणि हे जे पापी लोक यांच्याबरोबर आम्ही एकत्र राहणार नाही, कारण आम्ही पापी नाहीत, परंतु हे लोक पापी आहेत, आणि म्हणून त्यांना ते दोष देत असत, त्यांच्याकडे बोट दाखवत असत. शमरोनी लोक, जकातदार लोक, पापी लोक असे ते समजत असत. शमरोनी आणि जकातदार यांनी अर्पणे वाहिलेली मंदिरात स्वीकारली जात नसत, कारण ते पापी लोक आहेत. त्यामुळे आम्ही फार धार्मिक आणि हे लोक पापी असं हे पुरुषी आणि जकातदार स्वतःला समजत असत. यांनाच उद्देशून येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला. लूका सुवर्तमान याचा 18वा अध्याय जर आपण वाचला तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, आपण धार्मिक आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी विश्वास ठेवून भरोसा ठेवतात आणि इतर सर्व तुच्छ मानतात, त्यास येशूने एक दाखला सांगितला. हे जे पुरुषी लोक आहेत, आम्ही खूप धार्मिक, नीतिमान, इतर लोक तुच्छ म्हणून त्यांचा तिरस्कार करायचा, अशा लोकांना उद्देशून येशूने एक दाखला सांगितला. आणि तो दाखला असा, एक परुषी म्हणजे जो धार्मिक मनुष्य आणि एक जकातदार की जो पापी आहे, अन्यायाने पैसे लुबाडणारा, लोकांची फसवणूक करणारा असा जकातदार, हे दोघ जण एकाच वेळेस एकाच मंदिरामध्ये एकाच उद्देशानं म्हणजे परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले. आता परुषी जो स्वतःला धार्मिक समजतो त्याने काय प्रार्थना केली, तो अगदी मंदिरामध्ये समोर वेदीपर्यंत गेला आणि अगदी आत्मविश्वासाने स्वर्गाकडे पाहून तो प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, इतर लोक अधर्मी, लुबाडणारे आणि बेबिचारी आहेत तसा मी नाही, आणि या जकातदारासारखा नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो आणि मला जे मिळतं त्या प्रत्येकाचा दशांश मी तुला देतो, अशी प्रार्थना ह्या पुरुषाने, धार्मिक मनुष्याने केली. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो, तो जकातदार जो होता, पापी होता, त्याने देखील प्रार्थना केली. त्याने काय प्रार्थना केली, हा जकातदार हा वेदीसमोर जाण्यास देखील धजला. होय, तो स्वर्गाकडे देखील पाहत नव्हता, अगदी मान खाली घालून ऊर बडवून शोक करीत त्याने प्रार्थना केली. तो म्हटला, हे परमेश्वरा, मज पापावर तू दया कर. आणि या दाखल्याचा शेवटीच येशू ख्रिस्त म्हणतो, तो जकातदार जो पापी होता तो नीतिमान ठरवून आपल्या घरी गेला. पहा, परुषी आणि जकातदार यामध्ये फरक काय. हा परुषी जरी धार्मिक आहे, आज्ञा पाळणारा आहे, धर्मशास्त्र कोळून प्यालेला आहे, तरी इतरांना दोष देणे, इतरांचा दोष काढणे याच्यामध्ये त्याला अगदी आनंद मिळत होता. मी त्यांच्यासारखा नाही, मी अधर्मी नाही, लुबाडणारा नाही, बेबिचारी नाही, त्या जकातदारासारखा मी फसवणारा नाही, मी खूप धार्मिक आहे. आणि म्हणून त्या धर्माबद्दल किंवा धार्मिकतेबद्दल त्याला खूप अभिमान, अहंकार. त्याच्या उलट हा जकातदार जरी पापी असला तरी आपलं पाप त्याने कबूल केलं, पश्चातापी अंतकरणाने, बघण्याने, अनुतप्त हृदयाने परमेश्वराकडे गेला. आणि येशू म्हणतो, तो स्वतःला नीतिमान ठरवून तो आपल्या घरी निघून गेला. आणि म्हणून आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, आम्ही जर स्वतःला आम्ही विश्वासणारे, येशू जो मार्ग, सत्य आणि जीवन तो मला कळालेला आहे, येशू जो उत्तम मेंढपाळ तो मला माहिती आहे, आणि म्हणून मी फार धार्मिक आहे, इतर लोक अंधकारातले लोक आहेत, आणि म्हणून त्यांचा तुच्छ, आम्ही त्यांना तुच्छ लेखतो, त्यांचा तिरस्कार करतो. या ठिकाणी सावधगिरीचा इशारा परमेश्वर आम्हाला देत आहे. जितके आम्ही त्या ठिकाणी पवित्र होऊ पाहतो तितकं आमच्यातलं पाप आम्हाला अधिक जाणीव झाली पाहिजे. हे खऱ्या नीतिमान मनुष्याचं लक्षण आहे. तत्कालीन यहुदी समाजाकडे तुम्ही पहा, त्याची आपण तुलना करूयात. त्यावेळेचे जे यहुदी लोक होते आणि येशू ख्रिस्त यांची जर आपण तुलना केली तर त्यांच्यामध्ये काही साम्य आहे, परंतु एक फार मोठा फरक देखील आहे. आणि तो कोणता हे या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. त्यावेळेचे जे शास्त्री, परुषी, यहुद्यांचे वडील, मुख्य याजक, जे धर्मशास्त्र कोळून प्यालेले, स्वतःला फार धार्मिक समजणारे, जे ह्या समाजाला धर्म शिकवणारे असे लोक होते. ह्यांच्यामध्ये आणि येशूमध्ये कोणतं साम्य होतं.
हे लोक यहुदी होते, येशू देखील यहुदी होता. हे जे धार्मिक लोक होते ते नियमितपणे प्रार्थना करायचे, प्रभू येशू ख्रिस्त देखील प्रार्थना करायचा. हे लोक काटेकोरपणे आज्ञा पाळायचे, उपवास ते करायचे. प्रभू येशूने देखील 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केला असं आपण पाहत आहोत. हे जे धर्मपुढारी होते, धार्मिक लोक होते, सभास्थानात जायचे, उपासना करायचे. येशू देखील सभास्थानात जायचा. हे धार्मिक लोक नियमशास्त्र पाळायचे, येशू देखील नियमशास्त्र पाळायचं. हे सर्व साम्य आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतं. परंतु जर आपण त्यांचं अंतर्याम पाहिलं, अंतःकरण पाहिलं, तर त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आपल्याला असं दिसतं. येशू ख्रिस्ताचं अंतःकरण जर पाहिलं तर स्वर्गीय जीवनासारखं आपल्याला ते दिसत आहे. त्याच्यामध्ये शुद्धता आहे. आणि हे जे लोक आहेत, जरी बाहेरून ते धार्मिक होते तरी अंतःकरणातून अशुद्ध आणि अनितीने भरलेले असे होते. आणि म्हणून हे जे स्वतःला धार्मिक समजणारे यहुदी आणि येशू ख्रिस्त यामध्ये फरक काय होता? बाह्य दृष्टिकोनातून दोघे सारखे, समाजाला दिसायला दोघे यहुदी सारखे लोक, सभास्थानात जातात, प्रार्थना करतात, शास्त्र वाचतात, सर्व सारखं. परंतु अंतःकरणामध्ये फरक होता. त्यांच्या अंतर्यामामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हेच असे स्वतःला धार्मिक समजणारे जे शास्त्री पुरुष होते, यांना उद्देशून येशूने काय म्हटलं? मत्ते शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 33व्या वचनामध्ये येशू त्यांना म्हणतो, अहो शास्त्रांनो, पुरुषांनो, तुम्ही सजवलेल्या कबरेसारखे आहात. ही जी सजवलेली कबर आहे, चुना लावलेली कबर, ही बाहेरून दिसायला सुंदर दिसते खरे, परंतु आतून मेलेल्यांची हाडे आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत. तसेच लोकांना दिसताना तुम्ही नीतिमान बाहेरून दिसता खरे, परंतु आतून सर्व प्रकारचं ढोंग आणि अनिती ह्यांनी भरलेले आहात. अशा प्रकारची धार्मिकता या लोकांची होती. बाहेरून दिसायला फार धार्मिक, प्रार्थना करायची, उपवास करायचा, दशांश द्यायचा, सभास्थानात जायचं, दानधर्म करायचा, बाहेरून सर्व कर्मकांड करत होते, परंतु आतून सर्व प्रकारचं ढोंग आणि अनितीने भरलेले असे लोक. प्रियानो, आमची धार्मिकता अशा प्रकारची आहे का? ह्या शास्त्री परुषी यहुद्यांचे वडील यांचा वेळोवेळी येशूने धिक्कार केला. अहो ढोंग्यांनो, सापाच्या पिल्लांनो, आंधळ्या वाटोड्यानो म्हणून धिक्कार त्यांचा केलेला आहे. असे शब्द, असे प्रखर शब्द येशूने व्यभिचारी लोकांना बोललेले नाहीत. ती व्यभिचारी स्त्री जी होती तिला एवढा त्याने धिक्कार केला नाही. जो जकातदार होता, जक्कईसारखा जकातदार, फसवणूक करणारा, लोकांना लुबाडणारा, ह्या जक्कईला येशूने असं कधी बोलला नाही. परंतु हे जे स्वतःला धार्मिक समजणारे शास्त्री परुषी यहुद्यांचे वडील, यांचा मात्र वेळोवेळी अनेक वेळा येशूने धिक्कार केलेला आपल्याला दिसतो. ह्याचं कारण काय आहे? का त्यांचा धिक्कार केला? कारण हे जे स्वतःला धार्मिक समजणारे होते, त्यांच्या अंतःकरणामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये गुप्त पातक होते. पण इतरांना दोष देण्यामध्ये ते पुढे होते. इतरांना दोष लावायचा, त्यांना तुच्छ मानायचं, त्यांचा तिरस्कार करायचा, परंतु स्वतःचे गुप्त पातक झाकून ठेवणारे. आणि म्हणून वेळोवेळी त्यांचा ढोंगीपणा येशूने बाहेर काढलेला आपल्याला दिसत आहे. पण जे पातकी लोक आहेत, जकातदार होते, व्यभिचारी होते, ज्यावेळेस त्यांना त्यांच्या पापाची जाणीव झाली, त्यांना पश्चाताप झाला, त्यावेळेस भग्न आणि अनुतप्त हृदयाने परमेश्वराचा स्वीकार करून नीतिमार्गाने जाणारे असे लोक. आणि म्हणून वेळोवेळी येशूने त्यांच्या बाजूने त्यांना उचलून धरलं, त्यांना सावरून धरलेलं आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवूया, जितकं आपण नीतिमान होऊ पाहतो, जितकं आपण नीतिमान होतो, येशूच्या दिशेने आपण जाऊ लागतो, त्याच्या पावलावर पाऊल टाकून आपण चालू लागतो, तितकं आम्ही पापापासून लांब गेला असं समजू नका. तर आमचे पाप अधिक प्रखरतेने आम्हाला जाणवू लागतात. आम्ही किती पापी आहोत, किती नालायक आणि टाकाऊ आहोत, ते आम्हाला कधी कळतं? जितकं आम्ही येशूच्या जवळ जाऊ, तितकं आमच्या जीवनातील अंधकार अधिक प्रखरतेने आम्हाला जाणवू लागतो. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शौलाचा झालेला पाऊल. याच्याकडे थोडंसं बारकाईने पाहूयात, त्याचं जीवन थोडंसं निहाळण्याचा प्रयत्न करूयात. हा जो शौलाचा पाऊल, सर्वप्रथम हा एक शौल म्हणजे कट्टर यहुदी होता. आणि हा कट्टर यहुदी शौल हा काय करायचा? ख्रिस्ती लोकांना किंवा ख्रिस्ती शिष्यांना धरणे, त्यांना धमक्या देणे आणि त्यांचा घात करणे, याचा तो फुतकार टाकत असत. असं प्रेषितांची कृत्याचा 9वा अध्याय आणि 1ल्या वचनात आपल्याला दिसतं. ख्रिस्ती लोकांना धरून त्यांचा छळ करण्यामध्ये त्याला एक आनंद वाटत असत, कारण तो एक कट्टर यहुदी होता. आणि स्वतःविषयी जर त्यांना विचारलं तर तो काय सांगायचं? आपल्याला फिलिप्पियरास पत्र याच्यामध्ये पाहायला मिळतं. याच्या 4थ्या अध्यायामध्ये हा शौल स्वतःविषयी सांगतो. तो तुम्ही जर माझ्याविषयी मला विचारलं तर मी कोण आहे? मी 8व्या दिवशी सुनता झालेला, मी इस्रायलातला लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्र्यातील इब्री,
आणि नियमशास्त्राविषयी म्हटलं तर मी एक परुषी म्हणजे कट्टर परुषी. नियमशास्त्राच्या दृष्टिकोनातून मी दोषहीन किंवा निर्दोष असा आहे, असा स्वतःविषयी अभिमानानं सांगणारा शौल. पहा, ज्यावेळेस या शौलाला विचारलं तू कोण आहेस, तो म्हणतो मी इब्री आहे, मी एक परुषी आहे, कट्टर परुषी, आणि मी नियमशास्त्राविषयी निर्दोष आहे असं स्वतःविषयी अभिमानाने सांगत होता. आणि तो काय खोटं बोलत नव्हता, ही सत्य परिस्थिती होती. अतिशय कट्टर होता, परंतु तेवढाच अभिमान होता त्याला आपल्या धर्माचा. परंतु ज्यावेळेस दमास्कसच्या वाटेने चाललेला असताना पुनरुत्थित ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं आणि या शौलाचा पूर्ण कायापालट झाला आणि शौलाचा पौल झाला. आणि मग ख्रिस्ती लोकांचा नाश करणारा, ख्रिस्ती मंडळीचा छळ करणारा हा शौल ज्यावेळेस पौल झाला, त्यावेळेस तो ख्रिस्ती मंडळीची उभारणी करू लागला. आणि ज्यावेळेस तो आता अधिक आणि अधिक नीतिमान होत गेला, अधिक आणि अधिक ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालू लागला, ख्रिस्ताचं अनुकरण तो करू लागला, त्यामध्ये कसा वेळोवेळी बदल होत गेला हे अगदी लक्षपूर्वक ऐकूयात, ते पाहण्यासारखं आहे. 30 वर्षांना शौलाचा पौल झाला आणि तो ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यास त्याने सुरुवात केली. जवळजवळ 25 वर्ष होऊन गेलेले आहेत. आता हा पौल 55 वर्षाचा आहे. 25 वर्ष अविरत आणि अखंडपणे रात्रंदिवस ख्रिस्तासाठी श्रम करीत अनेक मंडळाची स्थापना ह्या पौलाने आता केलेली आहे. आणि हा पौल 25 वर्ष ज्यावेळेस ख्रिस्ताची सेवा करतो, अनेक छळ आणि संकट त्यांनी सहन केले. आता वयाच्या 55व्या वर्षी तो आता करिंथीतील लोकांना एक पत्र लिहित आहे. आणि त्या पत्रामध्ये करंथीकरास पहिलं पत्र याच्या 15व्या अध्यायात आणि 9व्या वचनात हा संत पौल स्वतःविषयी म्हणतो. तो म्हणतो, कारण प्रेषितात मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणायच्या योग्यतेचा नाही. पहा, ह्या पौलाकडे नीट पहा. 30 वर्षाचा असताना तो म्हणतो मी इब्र्यातील इब्री, मी एक परुषी आणि नियमशास्त्राविषयी निर्दोष. इतका स्वतःविषयी आत्मविश्वास त्याला आहे, स्वतःविषयीचा एक अहंकार आणि गर्व त्याला आहे. परंतु 55व्या वर्षी करिंथीतील लोकांना लिहिताना तो म्हणतो मी प्रेषितात अगदी कनिष्ठ आहे, प्रेषित म्हणायच्याच मी योग्यतेचा नाही. जितका तो आता नीतिमान होत चाललेला आहे, ख्रिस्ताच्या अनुकरण तो करत चाललेला आहे, त्याला स्वतःच्या पापमय स्थितीची जाणीव त्या ठिकाणी होते, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. तो म्हणतो मी प्रेषित होण्याच्या योग्यतेचा नाही. प्रियानो, किती नम्रता आपण पाहत आहोत. कारण खरं जर तुम्ही पाहिलं तर त्यावेळेस प्रेषित कुणाला म्हणत असत? जे येशूचे शिष्य होते त्यांना प्रेषित म्हणायचे. आणि जे येशूचे 11 शिष्य शेष उरले होते, पेत्र, याकोब, योहान, मत्तय, थोमा, ह्या सर्व शिष्यांपेक्षा सर्वाधिक ख्रिस्तासाठी कार्य जर कोणी केलं असेल तर आपण पाहतो पौलाने केलं. पौलाने अनेक मंडळाची स्थापना केली, पवित्र शास्त्रातील 13 पत्र त्यांनी लिहिलेले आहेत, अनेक संकट आणि छळ त्याने सहन केला. तो काय म्हणतो? संत पौल म्हणतो 5 वेळा मी 39 फटक्यांची शिक्षा खाल्ली, 3 वेळा मला छड्यांचा मार झाला, एकदा मला दगड मार झाला, 3 वेळा माझं गलबत फुटलं, 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रावर काढली, मी अनेक संकट सहन केली. समुद्रावरील संकट, रानातील संकट, परराष्ट्रांकडून संकट, स्वकीयांकडील संकट, अनेक वेळा तुरुंगास, उघडे वागडेपणा, जागरण, भूक, ताण, या सर्वांमध्ये मी या सर्वांपेक्षा अधिक आहे. हे सर्व करून सुद्धा तो काय म्हणतो? हे जे सर्व प्रेषित आहेत यांच्यामध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित होण्याच्याच योग्यतेचा नाही, असं संत पौल म्हणतो. पहा तो किती नम्र होत आहे. जितका तो ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालतो तितका त्याचे पापमय स्थितीची जाणीव त्याला होते. पुढे जाऊयात. साधारण 5-1 वर्ष अजून निघून गेले. आता पौल साधारण 60 वर्षाचा झालेला आहे आणि आता तो इफिसीतील लोकांना पत्र लिहित आहे. आणि त्यामध्ये तो काय लिहितो, स्वतःविषयीचं त्याचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकूयात. इफिसकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन. त्या ठिकाणी तो म्हणतो, मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या मजवर एक कृपा झाली. पहा, जसा तो नीतिमान होत चाललेला आहे, आता तो आपली तुलना कोणाशी करत आहे? मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या मजवर कृपा झाली असं तो म्हणतो. 5 वर्षापूर्वी तो काय लिहित आहे? प्रेषितांमध्ये मी आधी कनिष्ठ आहे. त्याची स्वतःची तुलना तो प्रेषितांमध्ये करत आहे, प्रेषितांशी करत आहे. प्रेषित लोक जे धर्मपुढारी आहेत, नेतृत्व करणारे आहेत, धर्म शिक्षण देणारे, अशाशी तो तुलना करतो. तो म्हणतो प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे. परंतु पुढे 5 वर्ष अजून नीतिमान झाल्यावर तो आपली तुलना प्रेषितांशी करत नाही, पवित्र जनातील लहानाहून लहान.
म्हणजे जे सर्वसामान्य यहुदी मनुष्य आहे, यहुदी समाज आहे, त्यामध्ये जो लहानाहून लहान आहे तो मी आहे. पहा, तो प्रगती किंवा तो उन्नती होत नसता तो स्वतःला अधोगती समजत आहे. मी कितीतरी पापी आहे याची जाणीव त्याला अधिक होऊ लागलेली आहे. तो म्हणतो पवित्र जनातील मी लहानाहून लहान आहे. ही खरं नीतिमान मनुष्याची ओळख आहे. जितका तो नीतिमान होत जातो तितका मी किती पापी आहे, किती नालायक आणि टाकाऊ आहे, प्रभू येशू ख्रिस्तापुढे मी कोणीच नाही याची अधिक जाणीव त्याला होत जाते. आणि हाच खरा ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. आणि म्हणून आम्ही धार्मिक झालो की आम्ही खूप मोठे झालो, आम्हाला फार काहीतरी येतं, आम्हाला खूप ज्ञान आहे, आम्हाला सर्व पवित्र शास्त्र माहित आहे, असा अहंकार आणि गुर्मी आमच्यामध्ये न आणता खरोखर प्रभू मी किती पापी आहे, मी किती टाकाव आणि नालायक आहे, खरोखर मी नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र आहे याची अधिक आणि अधिक जाणीव तुम्हाला झाली तर हे खरं नीतिमान मनुष्याचं लक्षण आहे. पुढे जाऊयात. आणखी 5 वर्ष निघून गेले. संत पौल आता 65 वर्षाचा झालेला आहे, अधिक नीतिमान झालेला आहे. आता त्याला स्वतःविषयी काय वाटतं हे आपण पाहूयात. तो तिमोथेला पत्र लिहित आहे. तिमोथेला पहिलं पत्र याचा पहिला अध्याय 15 वर्षाला तो काय लिहितो लक्षपूर्वक ऐकूयात. संत पौल त्या ठिकाणी म्हणतो, ख्रिस्त येशू पापी जनांना तारावायस या जगात आला, त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. काय म्हणतो संत पौल स्वतःला? हे जे पापी लोक आहेत, जगामधले पापी लोक आहेत, त्यापैकी मी मुख्य आहे. पहा तो तुलना कशी करत गेला. साधारण 15 वर्षापूर्वी तो म्हटला होता प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे. नंतर काही वेळापूर्वी तो म्हणतो पवित्र जनातील मी लहानाहून लहान आहे. आणि आता तो म्हणतो पाप्यांपैकी मी मुख्य आहे. जितका नीतिमान होत गेला तितकं त्याला आपल्या पापमय स्थितीची जाणीव अधिक होत गेली. तो म्हणतो पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. आय एम द चीफ ऑफ सिनर्स. हे नीतिमान मनुष्याचं लक्षण आहे. हा संत पौल जो 65व्या वर्षी लिहितो पाप्यांपैकी मी मुख्य आहे, की ज्याने केवळ 2 वर्षाच्या अंतरानं तिमोथेला एक दुसरं पत्र लिहिलं. आणि त्या दुसऱ्या पत्रात तो काय लिहितो? तो म्हणतो पहा, जे सुयुद्ध ते मी केलं आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखला आहे. आता जो नीतिमत्वाचं मुकुट माझ्यासाठी ठेवलेला आहे, प्रभू तो मला मुकुट देईल. केवळ 2 वर्षाच्या अंतराने तो आपली धाव संपवणार होता. विश्वास त्याने राखलेला होता. होय, सुयुद्ध त्याने केलं होतं, मुकुट त्याला मिळणार होता. तो संत पौल 2 वर्षाच्या आत म्हणजे 65व्या वर्षी म्हणतो पापातील मी मुख्य आहे. प्रियानो, जितकं तुम्ही नीतिमान होता तितकं तुमच्या पापमय स्थितीची जाणीव तुम्हाला या ठिकाणी होत आहे. होय प्रियानो, आपल्या लक्षात आलं असेल की जेवढा मी नीतिमान होतो, पवित्रतेकडे जातो, ख्रिस्ताच्या जवळ जवळ जाण्याचा प्रयत्न करू. जितकं ख्रिस्ताच्या जवळ तुम्ही जाणार तितका त्या ख्रिस्ताचे जे प्रकाश जो तुमच्यावर पडली की तुमच्या गुप्त जीवनातील अंधकारमय स्थितीतील गुप्त पातकं, छोटी पातकं जी तुम्हाला आतापर्यंत कल्पना नव्हती किती पातकं आहेत, ते तुम्हाला दिसू लागतात. त्याची जाणीव तुम्हाला होऊ लागते. आपण किती टाकाऊ आणि नालायक आहोत, किती पातकी आहोत याची जाणीव अधिक आणि अधिक प्रखरतेने आम्हाला जाणवू लागते. आणि हाच ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. जितकं तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये सशक्त होता, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालता, तितका तो पवित्र आत्मा तुम्हाला संवेदनाशील करतो, पापाविषयी संवेदनाशील करतो. आणि जे पूर्वी तुम्हाला पाप ठाऊक नव्हतं त्याविषयी तुम्ही आता जागरूक होता आणि ते पाप आता तुम्ही टाळायचा प्रयत्न करता. वजन काटा आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे. ज्यावेळेस आपण एखाद्याची ट्रक असती आणि ती ऑक्ट्रॉय घेऊन चाललेली असते, ज्यावेळेस रस्त्याने चाललेला ट्रक असतो त्याला ऑक्ट्रॉय भरायचा असतो. आणि हा ट्रक मग ऑक्ट्रॉय नाक्यावर थांबतो. आणि हा ट्रक एका लोखंडीचे शीट असतं त्यावर गेला जातो. आणि मग तिथे एक मोठा वजन काटा असतो. आणि तो वजन काटा ते वजन करतो आणि हळूहळू तो वजन काटा दाखवतो ते वजन 4 टन, 5 टन, 10 टन. आणि त्याप्रमाणे त्याला ऑक्ट्रॉय भरावा लागतो. हा वजन काटा टनामध्ये वजन दाखवतो. दुसरा एक वजन काटा असतो आणि तो म्हणजे सोनाराचा वजन काटा. ज्यावेळेस आपण सोनं घ्यायला जातो तिथे जो वजन काटा असतो तो त्या ऑक्ट्रॉयच्या काट्यासारखा नसतो. तो अतिशय सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील असतो. कारण या सोन्याचं वजन मिलीग्रॅम मध्ये किंवा तोळ्यामध्ये केलं जातं. आणि म्हणून त्याला सेन्सिटिव्ह असणं फार महत्वाचं आहे. 1 मिलीग्रॅम जरी सोनं त्या काट्यावर टाकलं तर लगेच तो काटा तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे हे 2 वजन काटे आपण पाहिले. एक ऑक्ट्रॉयचा मोठा वजन काटा की जो टनामध्ये वजन मोजतो, संवेदनशील नाही, परंतु एक सोनाराचा वजन काटा जो अतिशय संवेदनशील आहे. आणि तेच नेमकं नीतिमानाच्या आयुष्यामध्ये घडतं. जसजसं तो अधिक नीतिमान होत जातो,
पवित्रतेकडे झुकत जातो, ख्रिस्त येशूला अनुसरत जातो, तसतसं त्याचं अंतःकरण पापाकडे अधिक संवेदनाशील होतं. छोटं जरी पाप झालं, गुप्त पातक, मनामध्ये एखादा अशुद्ध अमंगळ विचार, मनामध्ये एखादा कपट भावना, राग, द्वेष हे येताच लगेच तो पवित्र आत्मा त्याला संवेदनाशील करतो आणि त्याला आपल्या पापाची जाणीव होऊ लागते. येशूने एक चमत्कारिक विधान एकदा केलेलं आहे. हे जे शास्त्री पुरुष यहुद्यांचे वडील होते, त्यांच्याकडे पाहून, स्वतःला धार्मिक समजणारे, त्यांच्याकडे पाहून येशूने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, जकातदारांनी कसबीनी तुमच्या अगोदर देवाच्या राज्यात जाताना तुम्ही पाहाल. किती भयंकर याचे आरोप या येशूने त्यांच्यावर केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे स्वतःला धार्मिक समजणारे, नीतिमान समजणारे, त्या तुम्हाला मी या ठिकाणी एक चेतावणी देत आहे, एक धोक्याचा इशारा देत आहे. हे जे तुम्ही ज्यांना व्यभिचारी आणि कसबीनी समजता, पापी लोक समजतात, हे तुमच्या अगोदर देवाच्या राज्यात जातील. का ते देवाच्या राज्यात जातील याचं कारण आपल्या सर्वांना माहिती पाहिजे. हे जे धार्मिक लोक होते, जरी धार्मिक आहेत, नियमशास्त्र पाळणारे, दानधर्म करणारे, परोपकार करणारे, आज्ञा पाळणारे, परंतु स्वतःला धार्मिक समजून स्वतःकडे न पाहता इतरांना दोष देणारे असे धार्मिक लोक होते. त्यांचा दोष त्यांना दिसत नव्हता. स्वतःचा अंतर्यामा डोकून अंतःकरण ते पारखून ते पाहत नव्हते, इतरांचा दोष काढत होते. परंतु जे इतर लोक, जरी ते पापी असले, त्यांनी देवाच्या आज्ञा मोडलेल्या आहेत, देवाविरुद्ध पाप केलेलं आहे, पण ज्या वेळेस त्यांना आपल्या पापाची जाणीव होते, देवाचा मार्ग त्यांना कळतो, येशू ख्रिस्त मार्ग सत्याने जीवन त्यांना समजतो, त्यावेळेस ते मात्र पूर्ण त्यांचं जीवन परिवर्तित होऊन त्या जीवनाकडे ते पाठ करून ते आता ख्रिस्ताकडे येऊ लागतात आणि ते भगण्या आणि अनुतप्त हृदयाने पश्चाताप करून ख्रिस्ताकडे जातात आणि म्हणून ते तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातील असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की ज्यावेळेस आम्ही नीतिमान होतो त्यावेळेस अधिक आणि अधिक आम्ही पापाची आम्हाला जाणीव झाली पाहिजे. ख्रिस्ती जीवनातील एक दुसरा विरोधाभास याच्याकडे आपण जाणार आहोत, द सेकंड पॅराडॉक्स ऑफ ख्रिश्चन लाईफ, आणि तो म्हणजे जगी गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला स्वर्गीय गोष्टी मिळवल्या पाहिजेत. हा पॅराडॉक्स आहे, हा एक विरोधाभास आहे. जगी गोष्टी मिळवण्याकरता तुम्हाला स्वर्गीय गोष्टी मिळवायला पाहिजेत. आम्ही जे मनुष्य आहोत ते आमचं संपूर्ण आयुष्य आम्ही काय करतो, जगी गोष्टी मिळवण्यामध्ये आम्ही घालवतो. होय, अनेक गोष्टीचं आकर्षण आम्हाला या जगामध्ये आहे, आम्हाला ऐशाराम हवा आहे, अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये हव्यात आणि म्हणून आम्ही 3 शिफ्टमध्ये ड्युटी करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, परिश्रम करतो, घाम गाळतो, रक्ताचं पाणी करतो आणि सर्व जगी गोष्टी मिळवण्यामध्ये आम्ही खटपट करतो. आमचं उभं आयुष्य आम्ही त्यासाठी घालवतो. परंतु येशूने आम्हाला काय सांगितलेलं आहे, ह्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला स्वर्गीय गोष्टी मिळवल्या पाहिजेत. हे फार महत्वाचं आहे. ते कसं काय? मत्तकृषी वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 33वा वचन, येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याविषयी चिंता करत बसू नका. ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करतात. तर तुमचा स्वर्गीय पिता हे जाणू नये की तुम्हाला काय पाहिजे आणि म्हणून प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व ही मिळवण्याची खटपट करा, म्हणजे इतर सर्व गोष्टी तुम्हाला त्याबरोबर मिळतील. दिस इज अ ख्रिश्चन लाईफ पॅराडॉक्स. ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रथम त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व ही मिळवण्यासाठी झटा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला त्याबरोबर आपोआप मिळतील असं प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या स्वतःच्या मुखातून आम्हाला मत्तई 6:33 मध्ये सांगत आहे. प्रियानो, हा एक ख्रिश्चन लाईफ पॅराडॉक्स आहे. ह्या गोष्टी आम्हाला कशा मिळू शकतात? ज्या वेळेस आम्ही त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करतो, ते आम्ही मिळवतो, त्यावेळेस ह्या जगामध्ये ज्या स्थितीमध्ये परमेश्वराने आम्हाला ठेवलेलं आहे, ती आमची आर्थिक परिस्थिती, ते आमचं कुटुंब, ते आमचं जीवन, ह्यामध्ये समाधानी आणि संतुष्ट कसं राहायचं याचं ज्ञान परमेश्वर आम्हाला देतो आणि त्याप्रमाणे आम्ही जीवन कंटू शकतो. संत पौल ह्याच्याकडे पहा. संत पौल हा श्रीमंत मनुष्य होता. ज्यावेळेस तो शौल होता, श्रीमंत होता, धनाढ्य होता, तो ज्ञानी होता, त्याच्याकडे रोमन नागरिकत्व होतं. एखाद्या मनुष्याला या जीवनामध्ये जे पाहिजे ते तत्कालीन जगामध्ये शौलाकडे सर्व काय होतं, परंतु हे सर्व त्यांनी सोडलं. सर्व जगी गोष्टीचं आकर्षण त्यांनी टाकलं आणि ख्रिस्तासाठी तो आपलं जीवन जगू लागला. रात्रंदिवस अविरतपणे ख्रिस्ताची सेवा तो करू लागला. आपली श्रीमंती, आपली धनाढ्यता, आपलं नावलौकिक प्रसिद्ध हे सर्व त्यांनी बाजूला टाकून केवळ ख्रिस्तासाठी त्यांनी जीवन जगलं. हा संत पौल फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 11व्या वचनात तो काय म्हणतो,
ज्या स्थितीत मी आहे त्या स्थितीत स्वावलंबी राहण्यास मी शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणं मला समजतं आणि संपन्नतेत राहणं हे मला समजतं. हरेक प्रसंगी अन्नतृप्त असणे किंवा शुद्धीत असणे, संपन्न असणे किंवा विपन्न असणे, यामध्ये राहण्याचं रहस्य मला कळविण्यात आले आहे. जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून या सर्व गोष्टी समर्थपणे करत आहे. या संत पौलाकडे पहा. तो म्हटलं कोणत्याही परिस्थितीत मी असू दे, पण त्यामध्ये स्वावलंबी राहणं, संतुष्ट राहणं, समाधान राहणं, याचं रहस्य मला आता समजलेलं आहे. ज्या जगिक परिस्थितीमध्ये परमेश्वराने तुम्हाला ठेवलेलं आहे, त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही समाधाने संतुष्ट राहता आणि सार्वकालिक जीवन गोष्टी मिळण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस इतर सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतात. दिस इज अ ख्रिश्चन लाईफ पॅराडॉक्स. हाच ख्रिस्ती जीवनातील एक विरोधाभास आहे. तुम्हाला जगी गोष्टी हव्या आहेत, सार्वकालिक गोष्टी मिळवा, त्या तुम्हाला जगी गोष्टी आपोआप मिळतील. कारण जर आम्ही आहे त्यात आम्ही समाधानी नसू, तर आम्ही त्या सैतानासारखे आहोत. आपल्या सर्वांस ठाऊक आहे, सैतान याच्याकडे जर पाहिलं तर तो कोण होता? या सैतानाचा जर आपण विचार केला तर हा सैतान हा सर्वप्रथम स्वर्गामध्ये असणारा एक देवदूत होता. देवदूतांचा मुख्य दूत, ज्याला आपण लुसिफर म्हणतो, याच्याकडे आपण पाहूयात. आणि तो समाधानी नव्हता म्हणून काय झालं हे आपण पाहूयात. हा लुसिफर, ज्याच्याविषयी हा यशाया संदेशा 28व्या अध्यायामध्ये तो काय म्हणतो? तो म्हणतो, तू अभिषिक्त असलेला असा एक करूब होतास. करूब म्हणजे पंखधारी देवदूत. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. होय, देवाचा अभिषेक त्याच्यावर होता. देवाचा आशीर्वादित असा हा करूब होता, मुख्य देवदूत होता. तू सर्वांग सुंदर आणि ज्ञानपूर्ण होतास. अंगभर तुझ्याकडे विविध रत्न होते. त्याचप्रमाणे तो म्हणतो, तुझा मोठा व्यापार होता आणि म्हणून तुझ्या हृदयामध्ये अपकार विद्यू शिरून तू पातक केलंस. तुझ्या सौंदर्याने तुझं हृदय उन्मत्त झालं. तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. हा जो देवदूत, एक लुसिफर, परमेश्वराच्या समक्ष असणारा, परमेश्वराची सेवा करणारा, नव्हे देवदूतांचा मुख्य दूत, हा लुसिफर सर्वांग सुंदर, ज्ञानपूर्ण, परंतु त्याच्यामध्ये अहंकार आणि गर्व होता. तो त्यामध्ये समाधानी नव्हता. तो स्वतःच काय म्हटला? तू आपल्या स्वतःच म्हटला, मी आकाशावर चढेन, देवाच्या तारांगणावर माझे सिंहासन उच्च करीन, देवाच्या सभेच्या पर्वतावर मी चढेन, मी मेघारूढ होईन, मी परात्परा समान होईन. असं जो तू म्हटलास, त्या तुला अधोलोकात, पृथ्वीच्या अधोभागी टाकण्यात आलेला आहे. हा लुसिफर परमेश्वराची सेवा आणि आराधना करणारा देवदूताचा मुख्य, पण त्या पद जे त्याला दिलं होतं, ती सत्ता, अधिकार त्याला होता, त्यामध्ये तो समाधानी नव्हता. त्याला काय वाटलं? मी परात्परा समान होईल. देवा समान होण्याची इच्छा त्यांनी बाळगली. त्याच वेळेस एक देवदूत खाली टाकण्यात आला आणि तोच आज सैतान आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जे आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, आम्हाला या ठिकाणी जीवन जगणं आहे. आम्हाला पैसा मिळवला पाहिजे, कारण अन्न, वस्त्र, निवारा हा याची गरज आम्हाला आहे. आम्हाला सन्मानाने जीवन जगायचं आहे. आमच्या कुटुंबाची व्यवस्था आम्हाला करायची आहे. आणि म्हणून पैसा मिळवणं अयोग्य आहे असं नाही, तो आम्हाला मिळवला पाहिजे. परंतु पैसा मिळवण्यासाठी जगणं हे मात्र अयोग्य आहे. आमचं संपूर्ण जीवन जर आम्ही पैशाच्या लोभामध्ये, ऐशारामामध्ये जर आम्हाला घालवण्यासाठी आम्ही खटपट करू लागलो, देवाच्या मार्गावरून भडकून संपूर्ण आयुष्य जर आम्ही पैसा मिळवण्यामध्ये घालू लागलो, तर हे मात्र नक्कीच अयोग्य आहे. आणि म्हणून आम्ही आहोत त्या स्थितीमध्ये आम्ही समाधानी असलं पाहिजे. जर तुम्ही समाधानी नसेल तर एक लक्षात ठेवा, एका देवदूताचा सैतान व्हायला वेळ लागत नाही. हा देवदूत लुसिफर मुख्य दूत, पण त्या परिस्थितीमध्ये समाधानी नव्हता आणि त्याचा एक सैतान आता झालेला आहे. आणि म्हणून जरी तुम्ही एका देवदूतासारखा असेल, शास्त्र वाचन, प्रार्थना सर्व काही करत असाल, परंतु ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात त्यामध्ये समाधानी नाही, सर्व गोष्टींची हाव तुम्हाला आहे, मनामध्ये लोभ आहे, तर एका देवदूताचा क्षणार्धात सैतान होऊ शकतो. ही चेतावणी आम्हाला या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला देत आहे. आदामाकडे पाहूयात. परमेश्वराने त्याला काय सांगितलं? ही एदेन बाग मी तुला दिलेली आहे. या बागेतील कुठल्याही झाडाचं फळ यथेच्छपणे तू खा, फक्त मध्ये असलेल्या बऱ्या वाईटीचं ज्ञानाचं झाडाचं फळ तू खाऊ नकोस. आणि आदामान हवेने परमेश्वराला काय सांगितलं? ते जणू काय परमेश्वराला म्हणतात, परमेश्वरा, ज्या स्थितीमध्ये तू आम्हाला ठेवलेलं आहेस त्यामध्ये आम्ही समाधानी नाही. तू आम्हाला सगळं दिलंच खरं, पण हे एक झाड, ते आमच्यापासून तू का लपवून ठेवलंस? त्याचं फळ आम्ही का खाऊ शकत नाही? आणि असंच म्हणून कदाचित या हवेने त्या झाडाचं फळ खाल्लं. त्यांना सर्व काय परमेश्वराने दिलं होतं,
फक्त एका झाडापासून त्यांना मज्जाव केला होता, पण त्यामध्ये ते समाधानी नव्हते आणि त्याचा परिणाम आपण पाहतो. त्यांच्यामध्ये पाप आलं आणि पापाचं वेतन मरण ह्या जगामध्ये शिरलं. आणि म्हणून आम्ही पाहतो की आम्ही समाधानी असलं पाहिजे. ज्या स्थितीमध्ये परमेश्वराने आम्हाला ठेवलं त्यात समाधानी असलं पाहिजे. आणि म्हणून ह्या जगी गोष्टीच आम्हाला पाहिजे असतील तर आम्ही आमचं लक्ष वरील गोष्टीकडे लावलं पाहिजे. वरील गोष्टी मिळवा म्हणजे इतर सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. दावीद त्याचा अनुभव सांगताना तो म्हणतो, स्तोत्र 37 याचा 25व्या वाचनामध्ये दावीद म्हणतो, पहा मी तरुण होतो आणि आता मी म्हातारा झालेलो आहे. म्हणजे उभं आयुष्य मी काढलेलं असं दावीद म्हणतो, परंतु एखादा नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागली मी अजून पाहिलेलं नाही. किती उत्तम साक्ष दाविदाची आहे. तो म्हणतो माझं उभं आयुष्य निघून गेलं, परंतु एक नीतिमान मनुष्य, एक धार्मिक मनुष्य हा निराश्रित झालेला आहे. देवाने त्याला टाकून दिलेला आहे, त्याला परख केलेला आहे, किंवा त्याची संतती भिकेस लागलेली आहे असे मी अजून पाहिलेलं नाही. आमचा परमेश्वर आमच्या सर्व गरजा भागवणारा परमेश्वर आहे. एक लक्षात ठेवूयात, तो आमच्या गरजा भागवतो, आमच्या इच्छा नव्हे. आमच्या इच्छा भरपूर आहेत, आम्हाला खूप काय पाहिजे आहे. आम्हाला राहायला बंगला हवा आहे, फिरायला गाडी हवी आहे, इच्छा पुष्कळ आहेत. इच्छा भागवणार नाहीत, परंतु परमेश्वर आमच्या गरजा नक्कीच भागवतो. संत पौल म्हणतो, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरवी. आमच्या इच्छा, आमच्या गरजा भागवण्यास तो समर्थ आहे. आणि म्हणून जर तुम्हाला जगी गोष्टी पाहिजे असतील त्याकडे लक्ष देऊ नका, स्वर्गीय गोष्टी मिळवा. प्रथम त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवा, या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. दिस इज अनदर ख्रिश्चन लाईफ पॅराडॉक्स. तिसरा एक ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास याच्याकडे आपण पाहूयात. आणि तो विरोधाभास असा आहे, सशक्त होण्याकरता तुम्हाला अशक्त झालं पाहिजे. इट इज अ पॅराडॉक्स. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नाही का? सशक्त जर तुम्हाला व्हायचं असेल, परमेश्वर म्हणतो तुम्हाला अशक्त झालं पाहिजे. अशक्त झाल्याशिवाय सशक्त होत नाही. पहा संत पौल, ज्या वेळेस हा शौलाचा पौल झाला, परमेश्वराने त्याच्याकडून एक महान कार्य करून घेतलं. हा संत पौल ह्याच्याकडून अनन्यसाधारण चमत्कार झाले ते असे की त्याच्या अंगावरून रुमाल किंवा फडकी फिरवल्यानंतर जो एखादा रुग्ण आहे त्याच्या अंगावरती फिरवली तर त्याचा रोग बरा होत असत आणि अनेक दुष्ट आत्मे त्यातून निघून जात असत. असे अनन्यसाधारण चमत्कार या पौलाकडून झाले. हा पौल ह्याला स्वर्गीय साक्षात्कार झाला. तो मग तुम्हाला तिसऱ्या स्वर्गापर्यंत नेण्यात आलं आणि मनुष्याने त्याचा उच्चारही करू नये असे वाक्य मी त्या ठिकाणी ऐकले. आणि मग तो म्हणतो, हे जे प्रगटीकरण मला झालं, या प्रगटीकरणाच्या विपुलतेने मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरामध्ये काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आलेला आहे. हा जो संत पौल आहे त्याला एवढं मोठं प्रगटीकरण झालं, त्याच्याकडून एवढे चमत्कार झाले, त्याने एवढ्या मंडळीची स्थापना केली, ख्रिस्तासाठी एवढं कार्य केलं, त्याच्यामुळे मी चढवून जाऊ नये, माझ्यामध्ये गर्व येऊ नये, माझ्यामध्ये अहंकार येऊ नये म्हणून हा संत पौल म्हणतो, परमेश्वराने माझ्या शरीरामध्ये काटा ठेवलेला आहे. त्याच्या शरीरामध्ये काहीतरी एक व्याधी होता, त्याला काहीतरी दुखत असेल, पण तो काटा एक अशक्तपणा परमेश्वराने ठेवला होता. आणि संत पौल म्हणतो, मी प्रभूला 3 वेळा विनंती केली, 1 नव्हे 2 नव्हे 3 वेळा, प्रभू हा काटा तू माझपासून दूर कर. पण प्रभूने त्याला म्हटले, माझी कृपा तुला पुरी आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. आणि म्हणून संत पौल म्हणतो, ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी मी फार आनंदाने मिरवेल, कारण मी अशक्त आहे तेव्हाच मी सशक्त आहे. हे ख्रिस्ती जीवनाचा विरोधाभास आहे, लाईफ पॅराडॉक्स. जेव्हा तुम्ही अशक्त होता त्याच वेळेस देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये प्रगट होऊन तुम्ही सशक्त होता. म्हणून सशक्त होण्यासाठी तुम्हाला अशक्त झालं पाहिजे. ख्रिश्चन लाईफ पॅराडॉक्स. ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्हाला सबळ व्हायचंय, सामर्थ्यशाली व्हायचंय, शक्तीने परिपूर्ण व्हायचंय, एक आणि एकच मार्ग आहे प्रियानो, अशक्त व्हा. अशक्तपणाची कबुली दिल्याशिवाय परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यामध्ये कार्य करणार नाही, तुम्ही सशक्त होऊ शकणार नाही. आणि म्हणून संत पौल म्हणतो, माझ्या अशक्तपणाची प्रौढी मी फार आनंदाने मिरवतो. मी सगळ्यांना सांगतो मी अशक्त आहे, कारण अशक्त झाल्याशिवाय मी सशक्त होऊ शकत नाही. हा ख्रिस्ती जीवनातील एक विरोधाभास आहे. इस्रायलचा एक राजा होता यहोशफाट. आणि हा यहोशफाट राजा परमेश्वराला भिणारा असा राजा होता, त्याचा भय धरणारा राजा होता. एकदा इस्रायलचे शत्रू आहेत, 3 शत्रू राजे एकत्रित येऊन इस्रायलावर त्यांनी स्वारी करण्याचं ठरवलं. आणि म्हणून मोवाबचा राजा, अम्मोनचा राजा आणि सैर
हे 3 राजे एकत्रित आले आणि 3 मोठं सैन्यबळ घेऊन त्यांनी आरामापासून इस्रायलावर स्वारी केली. इस्रायलाकडे ही घोडदौड आणली. आणि म्हणून लक्षात घ्या, एवढं मोठं सैन्य घेऊन ज्यावेळेस इस्रायलाकडे आले त्यावेळेस यहोशाफाट राजाला कोणीतरी सांगितलं, आरामाच्या दिशेने 3 शत्रू राष्ट्र आपले राजे आपलं सैन्य घेऊन आपल्यावर चढाई करण्यास येत आहे. त्यावेळेस यहोशाफाटाने काय केलं? यहोशाफाट परमेश्वराला शरण गेला. तो म्हटला, सर्व इस्रायल लोकांना बोलवा आणि आपण उपवास करूयात. आणि उपवास करून यहोशाफाटाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. ती प्रार्थना माहिती ऐकण्यासारखी आहे. केवळ 3 वाक्याची प्रार्थना. यहोशाफाट म्हटला, हे परमेश्वरा, ह्या मोठ्या सैन्याला सामना करण्यास आमच्याकडे ताकद नाही. काय करावे हे आम्हाला सुचत नाही. आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. त्याने आपल्या अशक्तपणाची कबुली दिली. हा जो मोठा समूह 3 राष्ट्र एकत्र येऊन आमच्यावर चढाई करत आहेत, त्यांचा सामना करण्यास आमच्याकडे ताकद नाही. आम्ही शारीरिकपणे दुर्बल आहोत. काय करावे आम्हाला सुचत नाही. मानसिक दृष्ट्या देखील आम्ही कमकुवत झालेलो आहोत. आम्हाला काही सुचत नाही. आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. ज्या वेळेस यहोशाफाटाने अशक्तपणाची कबुली दिली, परमेश्वराचं उत्तर त्याला ऐका, लक्षपूर्वक ऐका. परमेश्वर त्याला म्हणतो, हा मोठा समूह पाहून तुम्ही घाबरू नका आणि कचरू नका. युद्ध तुमचं नव्हे, युद्ध माझं आहे. ही लढाई तुम्हाला लढावी लागणार नाही. तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचं तारण कसं करतो ते तुम्ही पहा. काय धीराचे वाक्य परमेश्वर त्याला सांगत आहे. तो म्हणतो, युद्ध तुमचं नाही, तर युद्ध माझं आहे. ज्यावेळेस तुम्ही कबूल केलेलं आहे, तुम्ही अशक्त आहात, दुर्बल आहात, तुम्ही माझ्यावर भार आणि भिस्त टाकलेली आहे. आता लक्षात पूर्वक ऐका, युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे. तुम्ही घाबरू नका. ही लढाई तुम्हाला लढावी लागणार नाही. 3 राष्ट्र तुमच्यावर चालून येत आहे, पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्यातील एकाही सैन्याला हातात तरवार घ्यावी लागणार नाही. तुम्ही फक्त स्थिर उभे राहा आणि मी तुमचं तारण कसं करतो ते पहा. आणि मग परमेश्वराने काय केलं? ते जे 3 सैन्य येत होते त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण केला आणि मोवाबी सैन्य आणि जे आरामी सैन्य होते ते त्या सैरी सैन्यावर तुटून पडले आणि ते सर्वांना त्यांनी ठार केलं. त्यांचीच कत्तल त्यांनी केली. आणि मग मोवाबी सैन्य आरामी सैन्यावर उठलं आणि ते दोघं एकमेकाशी लढले आणि एकमेकाशी लढून ते सर्वजण त्या ठिकाणी ठार झाले. त्यावेळेस इस्रायल लोकांनी हातात तरवार न घेता हे सर्व शत्रू एकमेकाशी लढून त्यांच्यामध्ये गोंधळ परमेश्वराने निर्माण केला आणि सर्वजण ठार झाले. ते झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रेतच प्रेत पडलेले आहेत. तेव्हा इस्रायल लोक गेले आणि हे प्रेतावरील जे दागिने आहेत, अलंकार, वस्त्र आणि धन हे ते लुटू लागले. ती लूट इतकी मोठी होती की त्यांना ते ओझे ते वाहवना, ते सोनं घेऊन त्यांना वाहवना. ही लूट 3 दिवस चालू होती. यातून काय शिकण्यासारखं आहे? ज्यावेळेस आम्ही अशक्तपणाची कबुली करतो, देवाचं सामर्थ्य आमच्या ठाई कार्य करतं आणि अशक्यातल्या अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. यहोशाफाटाने अशक्तपणा कबूल केला आणि परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणी सामर्थ्यशाली केलं. आणि म्हणून हा पॅराडॉक्स आहे. अशक्त तुम्हाला सशक्त व्हायचं असेल, अशक्त झालं पाहिजे. शेवटचा आपण एक पाहूयात, ख्रिस्ती जीवनातील एक चौथा विरोधाभास, आणि तो म्हणजे ज्ञानी होण्याकरता तुम्हाला मूर्ख झालं पाहिजे. ज्ञानी होण्याकरता तुम्हाला मूर्खतेची कबुली दिली पाहिजे. आपण पाहत आहोत ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास या ठिकाणी आपण पाहत आहोत. सर्वप्रथम आपण पाहिलं की जर जितकं तुम्ही पवित्र होऊ जाता, नीतिमान होऊ जाता, तितकं तुमच्या पापांची अधिक आणि अधिक जाणीव तुम्हाला होऊ लागते. हा एक विरोधाभास आहे, परंतु हे सत्य आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली, जगी गोष्टी हव्या असतील, स्वर्गीय गोष्टी मिळवा, म्हणजे जगी गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. हा दुसरा विरोधाभास आपण पाहिला. तिसरा विरोधाभास, सशक्त होण्याकरता अशक्तपणाची कबुली दिली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही कबूल करतो की आम्ही अशक्त आहोत, दुर्बल आहोत, त्यावेळेस देवाचं दैवी सामर्थ्य आमच्या ठाई कार्य करून आम्ही सशक्त आणि सबल होतो. आणि ख्रिस्ती जीवनातील चौथा विरोधाभास, ज्ञानी होण्याकरता मूर्खपणाची कबूल आम्ही दिली पाहिजे. संत पौल कोरिन्थीकरास पहिलं पत्र याचा 3रा अध्याय आणि 18 वचन तो काय म्हणतो, लक्षपूर्वक ऐकूयात. संत पौल म्हणतो, कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असं जर कुणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे. दिस इज अ ख्रिश्चन लाईफ पॅराडॉक्स. ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. तुम्हाला ज्ञानी व्हायचं असेल, तुम्ही मूर्ख झालं पाहिजे. मूर्खतेची कबुली दिल्याशिवाय तुम्ही ज्ञानी होऊ शकत नाही. जगाच्या दृष्टिकोनातून हे विचित्र आणि विसंगत आहे. अंधकारमय जगातील कुणी वचन ऐकलं तर हसेल, परंतु हा एक विरोधाभास आहे. दिस इज अ ख्रिश्चन लाईफ पॅराडॉक्स. प्रियानो, ह्या जगामध्ये आम्ही खूप ज्ञान मिळवतो. आम्ही ग्रॅज्युएट होतो,
पोस्ट ग्रॅज्युएट होतो, डबल डिग्री मिळवतो, PhD करतो, ज्ञानी होतो, अनेक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये CEO होतो, मॅनेजर होतो, मोठमोठ्या पदावर आम्ही जाऊन बसतो. हे सर्व ज्ञान जगी ज्ञानापुरतं ठीक आहे. परंतु ज्या वेळेस परमेश्वराचे गहन रहस्य, गुपित आणि गूढ हे उलगडायचे असतील, परमेश्वराचं अंतःकरण जाणून घ्यायचं असेल, सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी, सर्व शक्तिमान देवाला जर ओळखून घ्यायचे असेल, जगी ज्ञान उपयोगाचं नाही. त्यासाठी तुम्हाला मूर्खतेची कबुली दिली पाहिजे. आत्मिक गोष्टी ओळखण्यासाठी, आत्मिक गोष्टीची ओळख करून घेण्यासाठी तुम्हाला हे जगी ज्ञान पुरेसं होणार नाही. तुमच्या अल्पबुद्धीमध्ये देवाचं सर्व दैवी ज्ञान हे सामावू शकत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त आपल्या पितेची एकदा प्रार्थना करत आहे. मत्ते कृत्युवर्तमान याचा 11वा अध्याय 25वा वचन येशूने म्हटले, हे पित्या, स्वर्ग व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून तू त्या बालकास प्रगट केल्या, कारण हेच तुला योग्य वाटले. तो स्वर्गीय पिता काय करतो? ज्ञानी आणि विचारवंतचे लोक आहेत, जे स्वतःला फार ज्ञानी समजतात, विचारवंत समजतात, आम्ही फार मोठे आहोत असं त्यांना वाटतं. त्यांच्यापासून आपली रहस्य, आपली गुपित, आपली गुढ तो गुप्त ठेवतो, लपून ठेवतो आणि बालकास ते प्रगट करतो, असं येशू ख्रिस्त आपल्या मुखातून म्हणत आहे. पहा काय काय गोष्टी परमेश्वराने कोणाला प्रगट केल्या आपण पाहूयात. मलाकी संदेष्टा हा जुन्या काळातील शेवटचा संदेष्टा. त्यानंतर 400 वर्षाचा काळ निघून गेला, त्याला आपण पिरियड ऑफ डार्कनेस असं म्हणतो, अंधकारमय काळ. त्यावेळेस कुणी संदेष्टा उदयास आला नाही, परमेश्वराचं वचन कुणाला प्राप्त झालं नाही, परमेश्वराचा दृष्टांत कुणाला झाला नाही. आणि मग एके दिवशी 400 वर्षानंतर हा जो परमेश्वर आहे त्याचे सभास्थान होतं. त्यामध्ये अनेक शास्त्री होते, परुषी होते, धर्मपंडित होते, अनेक मुख्य याजक होते की जे धर्मशास्त्र कोळून प्यालेले होते, ज्यांना धर्मशास्त्राविषयी, नियमशास्त्राविषयी, संदेशशास्त्राविषयी खूप ज्ञान होतं, सखोल ज्ञान होतं. अनेक विद्यापीठ त्या ठिकाणी होते की जे धर्माविषयी त्या ठिकाणी विचार करत असत. ह्या सर्वांना परमेश्वर आपलं प्रगटीकरण न करता देवाचं वचन कुणाला प्राप्त झालं? अरण्यात घोषणा करण्याची वाणी झाली की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून आपलं रहस्य, आपली स्वार्थ बाजूला ठेवून परमेश्वराने बाप्तिस्मा करणारा योहान, की जो उंटांच्या कातड्याचे आपले वस्त्र घालत असत, टोळ आणि रानमध खात असत, अरण्यात राहत असत, त्याला परमेश्वराने आपलं वचन प्रगट केलं. हेच देवाचं अगम्य ज्ञान आहे. ही देवाची कार्य करण्याची पद्धत आहे. देवाचे विचार आमच्या विचारासारखे नाही, ते वेगळे आहेत, भिन्न आहेत. ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून तो आपलं ज्ञान बाजूला ठेवतो आणि जे परमेश्वराला कबुली करतात त्यांना तो आपलं ज्ञान त्या ठिकाणी सांगत असतो. हे जे शास्त्री आणि पुरुष आणि यहुद्यांचे वडील होते, त्यांनी आपलं संपूर्ण धर्मशास्त्र कोळून प्याले होते. होय, त्यांनी संपूर्ण नियमशास्त्र त्यांना माहित होतं. परंतु ज्या वेळेस स्वतः प्रभू येशू ख्रिस्त, ज्याची ते हजारो वर्षापासून वाट पाहत होते, मशिहा येणार म्हणून ज्यांनी नियमशास्त्र वाचलं होतं, अभ्यासलं होतं, तो स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला, त्यावेळेस ते काय म्हटले? येशूकडे बोट दाखवून ते काय म्हटले? हा बालजबूल, म्हणजे भूतांचा अधिपती आहे, कारण भूतांच्या साहाय्याने भूते काढतो. त्यांनी त्याला ओळखलं नाही. ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून परमेश्वराने आपले रहस्य दूर ठेवलेले आहेत. ते देवाच्या वचनाबद्दल आंधळे झाले आणि त्यांनी येशू त्यांच्या मध्ये असताना देखील हा देवाचा पुत्र आहे, हा मशिहा आहे, तारणार आहे, हे न ओळखता ते त्याला बालजबूल म्हटले, भूतांचा अधिपती म्हटले. परंतु तेच आपण पहा, येशूचे शिष्य मासे धरणारे, अनाडी, अशिक्षित आहेत, मासे धरणारे आहेत, त्यांना फार ज्ञान नाही, विद्वत्ता नाही. पेत्र, याकोब, योहान, आंद्रिया हे सगळे अडाणी लोक होते. त्यावेळेस त्यांना येशू एकदा विचारलं, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? त्यावेळेस पेत्र काय म्हटला? प्रभूजी, आपण तर ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हे ऐकल्यावर प्रभू येशू ख्रिस्त आनंदित झाला, उत्कंठित झाला. आणि प्रभू त्याला काय म्हणतो? शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण हे रहस्य रक्त व मांस यांनी नाही. रक्त व मांस म्हणजे काय? तुझी ज्ञान, बुद्धी, चातुर्य हे तुला त्यांनी प्रकट केलेलं नाही, तर माझ्या स्वर्गीय पित्याने तुला प्रकटीकरण केलेलं आहे. परमेश्वर आपले रहस्य ज्ञानापासून लापून बालकाचे प्रगट करतो, कारण हेच त्याला योग्य वाटतं. पेत्रासारखा एखादा अडाणी जो मच्छीमार आहे, त्याला कळून न गेलं की हा ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. असं का घडतं?
ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून परमेश्वर आपले रहस्य लपवतो आणि बालकास प्रगट करतो. बालकांमध्ये असं काय आहे की जे ह्या ज्ञानी विचारवंत लोकांमध्ये नाही, की ज्याच्यामुळे बालकास हे रहस्य प्रगट होतात? आणि ते म्हणजे बालकांमध्ये जो निरागसपणा आहे, नम्रता आणि लीनता जी आहे, त्याच्यामुळे हा परमेश्वर काय करतो, आपले रहस्य अशा लोकांना प्रगट करतो की जे बालकाप्रमाणे निरागस आहेत, नम्र आहेत, लीन आणि दीन आहेत. आणि म्हणून हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, हा ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. तो जो परमेश्वर सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, सर्व शक्तिमान देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, याचे रहस्य जर तुम्हाला माहिती पाहिजे असतील, त्याचे गूढ आणि गुप्त गोष्टी जर तुम्हाला समजायचे असतील, ज्ञानी आणि विचारवंत होऊन त्याच्या पुढे जाता येणार नाही. ते रहस्य तुम्हाला समजणार नाही. या बालकांप्रमाणे तुम्हाला नम्र आणि लीन झालं पाहिजे. नम्रतेने, लीनतेने कबूल केलं पाहिजे, प्रभू खरोखर मी तुझ्या विरुद्ध पातक केलेला आहे. आणि अशा नम्रतेने जो कोणी जाईल त्याला परमेश्वर आपले रहस्य आणि गुपितही प्रगट करतो. तो आम्हाला बालकासारखे असलेल्यांना तो प्रगट करतो, कारण देवाचा एक नियम आहे. याकोब याचा 4 अध्याय 6 वचन, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर तो कृपा करतो. दिस इज द लॉ ऑफ गॉड. हा देवाचा नियम आहे, तो कुणासाठी बदलत नाही. देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर तो कृपा करतो. ज्या वेळेस जरी तुम्ही धार्मिक असाल, पवित्र शास्त्र तुम्ही कोळून प्यालेले आहात, प्रार्थना करता, उपासना करता, दानधर्म करता, परोपकार करता, याचा जर तुम्हाला गर्व आहे, अहंकार आहे, त्यामध्ये तुम्हाला मीपणा आहे त्यामध्ये, तर परमेश्वर गर्विष्ठांना विरोध करतो. तो स्वतः तुमच्या विरोधात जातो. परंतु ज्यावेळेस तुम्ही नम्र आणि लीन होता, त्यावेळेस तो तुमच्यावर कृपा करतो. कारण जे नम्र आहेत आणि लीन आहेत त्यांच्यावर तो कृपा करतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो की हे जे विरोधाभास आहे ते आपण आता पाहिले. परमेश्वर जे कोणी ज्ञान आहे त्यांच्यापासून आपले रहस्य लपवतो, आणि जे कोणी त्याच्याला नम्रतेने लीनतेने राहतात, बालकासारखे असतात, त्यांना तो प्रगट करतो. आणि म्हणून आज आपण पाहिलं 4 विरोधाभास. जितकं आपण पवित्र होऊ पाहतो, तितकं आपल्या पापमय स्थितीची अधिक आणि अधिक जाणीव आपल्याला होते. जितकं येशू जवळ जातो, तितकं आमच्यामध्ये असलेली छोटीशी डाग, सुरकुती, छोटं छोटं पाप दडून बसलेलं, हे पवित्र आत्मा आम्हाला त्याची जाणीव करून देतो. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास, जगी गोष्टी मिळवायच्या असतील, स्वर्गीय गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा. सर्व गोष्टी मिळाल्यावर या सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील, तुमच्या सर्व गरजा भागवल्या जातील, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. ख्रिस्ती जीवनातील तिसरा विरोधाभास, ख्रिस्ती जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये सशक्त व्हायचं असेल, अशक्तपणाची कबुली द्या. अशक्त झाल्याशिवाय सशक्त होता येत नाही. आणि ख्रिस्ती जीवनातील 4था विरोधाभास, ज्ञानी होण्याकरता मूर्खतेची कबुली दिली पाहिजे. त्या देवाचं अगम्य ज्ञान जर आम्हाला पाहिजे असेल, तर आमच्या मूर्खपणाची कबुली दिल्याशिवाय देवाचे महान रहस्य आणि गुढ आम्हाला समजणार नाहीत. आणि म्हणून आज आपण पाहिलं, ख्रिस्ती जीवनातील विरोधाभासामधून जात असताना ऐकायला थोडंसं विचित्र आणि विसंगत वाटतं, कारण हे जगाच्या विचारसरणी विरुद्ध आहे, जगाच्या विचारधारे विरुद्ध आहे. परंतु हेच देवाचं खरं वचन आहे. त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करूयात. पवित्र आत्मा आपल्याला चालण्यासाठी सहाय्य करू. आपण प्रार्थना करूयात. तर आज ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जीवन जगत असताना ज्या काही विचित्र आणि विसंगत गोष्टी आज आम्ही ऐकलेल्या आहेत, त्या आत्मसात करण्यास तू आम्हाला सहाय्य कर. आणि येथून पुढे त्या जगण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मग प्रत्येकाला तू कर. आणि पवित्र आत्म्याने चालण्यासाठी मग प्रत्येकाला तू सहाय्य कर. हे सर्व मागणं आमच्या धन्यतार प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एक वार युथ विथ मिशन यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की देवाचा संदेश सांगण्याची उत्तम संधी त्यांनी मला या ठिकाणी प्राप्त करून दिली. ब्रदर राज लोंढे, त्याचप्रमाणे जी संपूर्ण युथ विथ मिशनची टीम आहे, त्यांनी यावेळेस मला संधी प्राप्त करून दिली. याबद्दल पुन्हा एक वार मी त्यांचे मनपूर्वक आभार आहे. आणि जे आपण सर्वजण या इंटरनेटच्या माध्यमातून देवाचं वचन ऐकण्यासाठी आलेल्या त्या देखील मी यावेळेस मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.